भावाच्या लग्नामध्ये तुमचा भाऊ व्लॉगर डायरेक्ट कॅमेरामॅनच बनला होता आणि माझ्या जागी मी आपल्या मॉसवालेच व्लॉगर बनवून टाकलं होतं. इकडे बायांचं सुरू होतं नर्देवाले नाण्याचं काम, आपल्या सगळ्या बहिणींचं चालू होतं इकडे एकूण त्या वहिनीला त्रास द्यायचं काम. जरी आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये एकटीच वहिनी असली तरी सगळ्यांनी उरून पुरते राव. पण आपल्या बहिणी बी काही कमी आहेत का, डायरेक्ट नळीनच धुवून टाकलं वहिनीले. मस्त वहिनीनं बहिणीनं केले, नोटबशा आपल्या भावाला काढायला लावल्या. नवरदेव नाहण्याचा कार्यक्रम तर झाला, पण मला चांगली भूक लागली होती. आता घरात येऊन पाहत होता अजून तर स्वयंपाक बनवूनच चालू होता. इकडे आपल्या दोन्ही बहिणीनं पटापट भाजीपाला चिरून दिला आणि इकडे चुलीवर गंजून आपल्या निलेश दादानं भाजी बनवणे सुरू करून दिली. आता आपला भाऊ भाजी बनवताय म्हटल्यावर थोडंसं टेन्शन आलतच मला. काय करता, भूक इतकी जोरात लागेल होती काय सांगू. बेसन बनत नाही तर पप्पानं पहिला नंबर लावला बी. मग आम्हीच काय राहणार आहे, आम्ही बसलो पटकन जेवायला. मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि बाहेरून आपली गाडी काढली. माझ्या पोराला आणि मावशीच्या पोराला गाडीवर बसवलं आणि त्याला घेऊन डायरेक्ट आलो मी सुटाड्या सरळ कुठे आपल्या घरी. आपल्या दोन्ही भावाला म्हटलं तुम्ही करा आता आराम, तोपर्यंत मी आलोच वरून व्हिडिओ एडिट करून. काय काही झालं चालेल, पण व्हिडिओ एडिट करणं झालंच पाहिजे रोज. भावांनो, मी तर माझ्या रोज व्हिडिओ टाकायचं काम करतो. तुम्ही बी आपले काम करत जाणं. जैनातापर्यंत आपल्याला फॉलो करेल नाही ते फॉलो करून घेत जा. 2.5 लाख फॉलोअर लवकरच करायचे आहेत आपल्याला. व्हिडिओ एडिट करून आम्ही आलो डायरेक्ट खामगाव मध्ये. पहिले तर हे हिरवी नेट घेऊन घेतली, तिथून आलो आम्ही डायरेक्ट बेकरीवर. आज आपल्या भावाची हळद तर आहे, त्यासोबत आपल्या पप्पाचा वाढदिवस बी. यासाठी बेकरीवरून पहिले तर केक घेऊन घेतला आणि सणाना पिरिरी आम्ही आलो डायरेक्ट लांब जोडले. इकडे आपल्या मोठ्या भावात चालू होतं लिस्ट बनवणं सुरू. आता जे नेट आपण खामगावून आणली होती ते नेट आम्हाला इथं बुडून बांधणार आणि हे काम आपल्या मावसवाल्याने मला दिलं होतं. 5 मिनिटांमध्ये तर नेट बांधून टाकली आम्ही. तिथून गाडी घेऊन डायरेक्ट आलो आम्ही चक्कीवर. हळद घेतलं घरी आणून ठेवून दिलं. संध्याकाळच्या टाइमले नरदेवाला घेऊन म्हणजे आपल्या भावाला घेऊन मी आलो माडी. वाटलं सिंगल फोटो काढून घ्यायचे, पण कशाचं काही नरदेव बाजूले पहिले आपल्या भाचीचेच काढून घेतले फोटो. चला मग भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. याच्या पुढचा हळदीचा ब्लॉग जर तुम्हाला पाहायचा असेल तर पटापट जैन आतापर्यंत फॉलो करेल नाही ते फॉलो करून घ्या. जास्त विचार नका करू, ते फॉलोचं बटन दाबून टाका पटापट.